भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला प्रवेश आता निश्चित झालाय। 6 किंवा 7 तारखेला हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार आहेत। काल पवारांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील आणि मुलगी अंकिता पाटील यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला तुतारी चिन्ह ठेवलेले आहे। हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांची काल सिल्वर ओक या निवासस्थानी भेट झाली। हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील यांनी व्हॉट्सअप स्टेटसला तुतारीचं चिन्ह ठेवलंय। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातला प्रवेश हा आता निश्चित मानला जातोय। हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे इंदापूरचे आमदार आहेत। दत्तात्रय भरणे अजितदादांसोबत महायुतीमध्ये गेल्यामुळे इंदापूरची जागा भरणेंच्याच वाट्याला जाण्याची शक्यता आहे। हर्षवर्धन पाटील 1995 मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले। 1999 आणि 2004 सालच्या विधानसभा निवडणुकाही त्यांनी अपक्षपणे लढवल्या। 2009 मध्ये हर्षवर्धन पाटील काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले। काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये त्यांनी सहकार मंत्री म्हणूनही काम केलंय। 2014 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळे लढले। यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणेंकडून पराभव झाला। 2019 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या तिकीट वाटपामध्ये भरणेंना संधी मिळण्याच्या शक्यतेमुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला आणि कमळ चिन्ह घेत विधानसभेची निवडणूक लढवली। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंकडून हर्षवर्धन पाटील यांचा पुन्हा पराभव झाला। आता 2024 मध्ये महायुतीकडून इंदापुरात दत्तात्रय भरणेंनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील महाविकास आघाडीमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इंदापूर विधानसभा लढण्यासाठी 6 उमेदवार इच्छुक आहेत। त्यामुळे सोनाई डेअरीचे प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यापैकी कुणाच्या नावावरती शरद पवार शिक्कामोर्तब करणार हे बघावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।